शिस्तीमध्ये एका रांगेत बसलेले विद्यार्थी, सोबतीला सोलार कुकर आणि मॅगीचा पाऊस। हा सगळा अट्टहास सुरू आहे एक जागतिक विक्रम करण्यासाठी। गोराई येथील केशवसृष्टीच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेबद्दल जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केलाय। जे ऊर्जेचे कायमस्वरूपी स्रोत आहेत त्याच्यामध्ये सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, त्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करायचा, त्यासाठी चांगल्या प्रकारची यंत्रणा उभी करायची। अशा प्रकारची जर आपण एक भावना निर्माण केली देशाच्या लोकांमध्ये तर हा प्रश्न सुटू शकतो। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं आपले प्रतिनिधी पाठवून या उपक्रमाची दखल घेतली। ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनीही उपक्रमाचं कौतुक केलंय। हे एक्चुअली मला अभूतपूर्व अशी गोष्ट दिसली। पंडाल में अपने ग्रुप को मैं भेजूंगा, उस ग्रुप के पास कारण असं आहे की एक तर याची जी स्केल आहे ठीक आहे, दॅट इट सेल्फ इज व्हेरी बिग, इट मेक्स अ वर्ल्ड रेकॉर्ड। सो दॅट मोठ्या स्केल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर, एवढ्या मोठ्या स्केलवर हे झालेलं आहे। आपण शिजवलेली मॅगी खाण्याची उत्सुकता या विद्यार्थ्यांना होती। मग काय, सूर्याच्या प्रकाशामुळे अवघ्या 15 मिनिटात मॅगी तयार आणि मग गरमागरम मॅगीवर विद्यार्थ्यांचा ताव। म्हणजे हे खूप मस्त आहे, सोलार एनर्जीने खाणं बनवणं असं आधी आम्ही केलंच नव्हतं। म्हणजे पहिल्यांदाच आम्ही असं काय बघितलंय, कधी आम्हाला असं दाखवलं नाही, पहिल्यांदाच बघतोय। आणि आज बघून पूर्ण जेवून बिवून मस्त बनवलं, आम्हाला वाटलं नाही की आम्ही सुद्धा बनवू शकतो असं काय। खूप चांगलं वाटलं की आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये येणार आहोत। आम्ही नवीन काहीतरी शिकलो, सोलार कुकिंग एकदा करून बघितलं। सौर ऊर्जा, ऊर्जेचा स्वस्त आणि प्रदूषणमुक्त पर्याय, त्याचा वापर केला तर मोठ्या प्रमाणावर इंधनाची बचत होऊ शकते। भारतासारख्या देशात या पर्यायाचा विचार गांभीर्यानं होणं आवश्यक आहे। हा उपक्रम निश्चितच एक विद्यार्थ्यांकरता चांगला अनुभव होता, परंतु या व्यतिरिक्तही विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याकरता अशाच प्रकारचे प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रयत्न शाळा आणि महाविद्यालय स्तरावर होणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन राम दुबेसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।